गजरामध्ये काय केलं, लोकेबुवाला फक्त बोलण्या पलीकडे आणि जी 2-3 गाणी म्हटली ती पण लोकेबुवा गुंडूबुवाची ऐकून ऐकून सादर केली. स्वतःचं काय आत्मपरीक्षण कर. तू गजराच्या माध्यमातून काय केलं. बुवा पूर्ण बोर सिंधुदुर्गात नाही, तुझ्यासारख्या कोकणपट्टीमध्ये बोर बुवा दुसरा कोण नाही, म्हणून तू घरी असतोस. लक्षात ठेव. आम्हाला तू भजन करायला शिकवतोस, तू सांगतोस मला बेसूर बुवा. अरे काय तुझी विद्वत्ता आहे. तू कोणाला बेसूर म्हणतोस बुवा. ते दोघे जण म्हणतात म्हणूनच तू म्हणतोस ना. तू जरा स्वतःच्या असं हृदयावर हात ठेव आणि दुसऱ्याला बेसूर म्हणण्यापेक्षा माझ्या परशुराम बुवानी त्यावेळी एक गजर लिहून ठेवलाय. ऐक. रंग तुझा काळा रे काळा रे काळा रे, बसाडा तुझा गळा रे गळा रे गळा रे, करशी काव काव भरत्या वेळा रे, करशी काव काव भरत्या वेळा रे, पक्षी कुळा काळिंबा तू काव. आणि म्हणूनच तू मागे आहेस. मी सांगतोय तू कधी असं किती चांगलं गायन कर, काही कर, तू दुसऱ्याबद्दल जोपर्यंत वाईट विचार मनातले काढत नाही ना, व गजराच्या माध्यमातून एकाही भजनी श्रोत्याच्या चेहऱ्यावर हसून आहे. आमका काय कुत्रो दावलो नाही रे तुमका बोला. पण नुसते मी भजनात तुझ्या बुवा नावच ठेवत नाही, पण तुझ्या एवढो माका मानत कोण असतील नको असतील मला त्याचा फरक नाही, पण तुझ्या एवढं सिंधुदुर्गात भासाडो बुवाच नाही दुसरं. लक्षात ठेव. तुका वाटतं मी गातोय तर चांगला वाटता, जरा तुझा रेकॉर्ड ऐक. आणि आमका पहाडी आवाजाचे बुवा म्हणतात किंवा सुंदर गाणारे बुवा म्हणतात, ह्यो तुमका त्रास होता. अरे 4 रागाच्या बाहेर 5वा एखादो राग गा. तू आमका सांगतो प्रॅक्टिस करू. 26 वर्ष 30 वर्ष घासला आम्ही. हा 100-150 विद्यार्थी बनवले फुकट. तुझ्यासारखं धंदोळा घातलो पावशेत जाऊन. तू आमका काय शिकवतेलं. आणि तुका प्रदीप पांचाळ आता कमी पडायला लागले म्हणून मुंबईत काहीतरी जातस, थोडासा विनोद चव्हाण बुवाचा चोरतस आणि तू आमका शिकवतं. अरे कधी तो बुवा करलकरांका माका स्टेजवर घेऊन ये करलकरांका आणि विचार एवढोसो असलो ह्यो होतो आणि एका मालवण धुरेवाड्यावर सांगल्याने आमचं पोरगो सांभाळून घे. तो पोरगो आता कानात मुदाक लागलो आमच्या. काय हा तुझ्याकडे माका सांग. प्रदीप पांचाळ बुवा एक विलास पाटील बुवांचे पट्ट शिष्य. काय दाखवतोस तू भजनात. दाखव ना. तू मोठो शाणोस आमका माहिती आहे, पण तू आज विलास पाटील बुवांचं तुझ्याकडे काय बाजा. मग तुका काय अधिकार प्रदीप पांचाळ बुवांचं नाव घेण्याचं सांग ना. मग स्पर्धेक चांगल्या चांगल्या उतार. सिंधुदुर्गात चांगले स्पर्धा होतं, थय नंबर काढ. मग थय कशा घराकडे माती खात बसतो. आणि गाणी वगैरे ह्यो तुझा विषय नाही बुवा. मग शिकायचं आता हर घर मे. अरे काय गाणं आता गुंडूबुवानीच म्हणत अरे. तुझा विषय नाही तो. तू आता हसणच नाही, तुझं धूर येता सगळं. अरे लोकांना हसव ना बुवा. या रायकर कला क्रीडा मंडळ हय कुठलोही धार्मिक कार्यक्रम नाही आहे का चाय कसली देतात. तोंडावर चाय मारते हय देवा. अरे मला नको रे, मला पहिली दिली बुवा. हे रायकर मित्र मंडळाला कला क्रीडा मंडळ काही धार्मिक कार्यक्रम नाही बुवा, तरी सुद्धा त्यांचं एवढं भजनावर प्रेम, भजनावर प्रेम, दशावतारावर प्रेम म्हणून मळ्यामध्ये ही बारी ठेवली आहे. आणि आमच्या तारखेनुसार, मी माझ्या नाही म्हणत, परत तू म्हणशी एका घमेंड झाली. आमच्या तारखेनुसार त्यांनी तारीख बदलून कार्यक्रम ठेवला. ऍक्च्युली तू या ठिकाणी नव्हतास, तुझ्या माहितीसाठी सांगतोय. तिथे होते गुंडूबुवा. पहिली तारीख यांची 11 मे होती, नंतर बदलत बदलत 30 पर्यंत आली.
तो आमका शिकवतो. या ठिकाणी आमचे ऋषी ठाकूर बुवा यांची फरमाईश आहे, लख पडला परत असली आणि मनासारखी नाही. ऋषी बुवा यांच्या पोटात नुसते पेटके येतात. हे मोठे गायकच ना, हे जन्मा गेले पाकिस्तानात. फतेह अली खान साहेबांका समजला, तिने जीव सोडले. देवा शपथ सांगतोय, ह्यांका कोण नाही विचारणार. बाजारात जर कुडाळच्या अरुण गाडी उभं राहिलं तर ओळखू शकत नाही कोण. हे घमेंड करून बुवा तुम्ही आमका सांगतात घमेंड हा म्हणून. अरे उगाच नाही लोका मनामनात आमचं नाव हा. बेसूर बुवा असतो तर कोण नाही एवढ्या ढापल्याने असतो टोपले खाली. अरे साऊंड नाही लागलं तर तुमचा भजन नाही होऊ शकत. नुसता मैताक केलास तसा आता सो गजर घातलं. तो आमका शिकवतोस. बोला, पंचरत्न बुवांची आठवण करून देणे. तेजस वेंगुर्लेकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे माझे परममित्र गीतेश खानोलकर यांच्याकडून उद्धाराया या गजरासाठी जीपेच्या माध्यमातून 101 रुपयांचं बक्षीस आहे. आमचे परममित्र खास, ह्या असा बोलण्यासारख्या नाही, यांना त्रास होता. हे मोठे गायक 4 रागांचे बुवा फक्त खास कोल्हापूरवरून आमचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आणि खास माझा कार्यक्रम ऐकण्यासाठी ते इथे आलेले आहेत. सुमित राणे यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे भाऊ धुरी आईवर गाणं म्हणा 101 रुपयांचं बक्षीस आहे. ते बुवा तो मगाशी चरण म्हटलास ना, त्याच्यामध्ये 3 शब्द दोनदा नाही. माका रेकॉर्ड वाजवून दाखव. तुझ्या मनात येत ते गाण्यांची वाट लावू नको आणि गाणी शक्यतो म्हणा नको. तू निषेध करतो मी तुझा. आमचे सन्माननीय अनंत दळवी पोलीस ऑफिसर आमच्या देवगडमध्ये ज्यावेळी हे होते, आमचे बीटी इन्चार्ज होते, यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. अरे पोलिसांची बक्षिसं आमका येतात म्हणजे आमची घमेंट करू. एक तरी पोलीस होता ओळखता रे. आता बोललंय नाही, पासिंग पण नाही अजून जाऊ दे, युट्यूबवर टाकू नको. पैसून बाबा काय एक आणला तुझ्याकडे हा काय. आता सांगला असतं लेडीज माझ्याकडे काय हाता. हा माझ्याकडे काय नाही. आमचा चोरून आतापर्यंत भजना करतात 13 मात्र आहे. नोटेशन बुवा सांगते सकाळी ना कोण धुताना ऐकेसला बसवीन मी. आता म्हटलं असता मशीन पण नको तुमका बोला मुद्दे ठेवतोय मी. नाही तर काय बोलतलस आणखी माका सांग. परशुराम बुवाच्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त तू आणखी माका काय सांगतलं. हा तुझ्याकडे काय मुद्दो. ते गाणं बुवा कसं आहे ते बघा रे. असं नाही रे, तू काय केलं बघ. हर घर में आबाई याची कॅसेट ते जुने बघा. आता भैमुगात लावित ते भैमुगात जेव्हा कॅसेट लावित ना फार 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 आवाज येतो. त्या कॅसेट गुंडाळले काय तसा ह्याचा भजन आजचा. तू आमका भजनाच्या बाबतीत नादच करू नको. तू एक बारी माका आमच्या प्रदीप पांचाळ बुवांची म्हणान दाखव. मी तुझ्या चरणाची नतमस्तक असेल. तू मोठो बादशाह आमका माहिती आहे. आम्ही तुका किंमतच देत नाही ना. तू जर आमका किंमत देत नसली तर तू माका मी तुका बुवाच मानत नाही. तुका सांगान ठेवतोय. हर घर में अभय कैला. अरे गाणं असं पॅटर्न जाऊ आहे ना. हा काय काय रडता कॅसेट तशी. हर घर में अभय कैला याला आता रडतं. ह्याच्यासाठी लोकच होय. वर्षातून 3.5 बारी हे करणारे बुवा आमका सांगतात काय येत नाही म्हणून. तरी मीच म्हणून ठीक आहे. तू ह्याच्या बरोबर श्रीकांत शिरसाटला बसवा. मग ह्याचा भजन खायचा एका काळात. तर येते का काय न येता पण तुझी नाट मोडता तू. असलं हसलं खळखळावं. असे जर 10 जण असले तर बारी उठा करावता. अरे बारीची वाट लावल्याने देवा शपथ सांगतोय. सगळा आपला लोको असो लोको काय सांगते. आता काय काय बोललो तो. वारसा जपला पाहिजे. काय वारसा जपलं सांग रे. तू प्रार्थनेपासून गजरापर्यंत काय तुझ्या भजनात नका एकांतरी स्टेजवर येऊन सांगा यांनी विलास पाटील बुवांचा वारसो जपल्या म्हणून. तू आमका वारसे जपून सांगतो आणि जपणाऱ्यांका नाट मोडतं. बेसूर बुवा आणि काय मुंबईमध्ये मराठी माणूस जो आज टिकलाय तो बाळासाहेबांमुळे. तुका काय माहिती नाही ना तर बोला नको. राजकारण बाळासाहेब होते तोपर्यंतच मराठी माणूस मुंबईमध्ये टिकलेलो. आता परिस्थिती काय आहे ती बघ जाऊन जरा. सगळे ह्याच्यात विरार त्याच्यानंतर डोंबिवली साईडला मराठी माणूस गेलो. तुका काय कळता खोळग्या.
फक्त टाळी बाळासाहेबांच्या नावावर मिळवण्यासाठी होई ती वाक्य फेकत ऐक एका कांडपाव दे जरा आता त्या दिवशी गप्प त्या दिवशी काही साऊंड लागलो करून लागलो माझा अरे रोज बारी तरी आटप आटप एका खुळग्या वाटतस तू गबरे नाट मोडून शाप आधी हसा घेता काय खुर्ची मोडली तर मी संतोष गोळकर दुसरी घेऊन दे निघत बघ तुझं फळफळावर असतात एका म्हणतात वातावरण भेटा आता ह्याच्यापेक्षा काय भेटा या लहानला फुल घ्या पैसे यांका फक्त आवडता नाही माझा भजन बाकी सगळ्यांना आवडतात पण माझं राहिलं तर माझं परफॉर्मन्सच असो माका बोलवा नको बोलू काय फरक नाही तरी पण परत माकाच बोलवतो रे लक्षात ठेव हा ते असल्यांका काय मोठं गायक येऊ तुका हिंमत असत तर शिरसाट कोणाच्या समोर असला गायन कर रे आमका दाखवतो श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव नितीन आसियकर दिनांक 20 एप्रिल आडेली हॉस्पिटल नजीक महापनकरवाडी या ठिकाणी हा प्रयोग होणार आहे तरी सर्वांनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा माझ्यासाठी नितीन आसियकर यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद धन्यवाद दशावतारी कलावंत पण आमच्यावर खुशच ना बुवा तूच ठरवतं बेसूर बुवा लाज वाटत नाही पुढे काय खायचा आमच्या राशी खेळ आणून ठेवलास होतो तो बरोबर होतो एका उगाच बदललास भानगडी तरी गेला असतो रेसून गेला असतो दोघात कैलासवासी संतोष धुरी उर्फ बाळा धुरी यांच्या स्मरणार्थ सदानंद धुरी यांच्याकडून 1 2 3 600 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 काय बुवा आमका चिडखोर म्हणताना ना आम्ही चिडतो कशात माहिती आहे आमच्या भजनी श्रोत्यांना आता आवडता तुमच्या भजनी बुवांका आवडत नाही तो माझा संबंधच घेत नाही लक्षात ठेव तुमका मी जर गोड गोड म्हणत राहिलोय चांगलो हा अरुण गाडी चांगलो बुवा ह्या अरे डबल वारी म्हटल्यावर मगाशी ज्यांनी निवेदन केलं ना त्यांनी सांगितलं डबल वारीमध्ये 12 रंग दाखवलेच पाहिजे एका रंगावाल्याक बुवा नाही विचारत समजलं का ह्या काय समजलं करतस नाही सो करून शा कुंभिया तू दोर म्हणता बांध अरे तानपुऱ्याक नाही म्हटल्या कसलं तरी उसावतो काय येतो पिडो लोक चांगले आहे तुम्ही काय सांगता माड्याच्या पिढ्याक म्हणता काय तान मग तुझ्या अरे कुत्रो इल्यावर फोपायावर पाळणार उभो तू आमका शिकवतो होय काय लिहतो अभंगाच्या पूर्वी बोललोस युट्यूब वाले दोघ जण असले बोस तू का नाही सो करीन सांगा ठेवतोय हा माझ्या लादाक लागू नको हर घर में अब एक ही नारा जुडेगा काय चुकला याच्यात सांग काय स्वर चुकले काय तो उगाच आपला ते बोलतात म्हणून तू बोलतो आधी तू भरडो आवाज आहे ना जसा मशीन का बघ पीठ काढतात भरडा चक्कीवाल्याक सांगतात जरा भरड काढा तसा तुझा पुरा भजना भरड लक्षात ठेव गव्हाचा भरडा गव्हाचा भरड पीठ काढ पहिला अरे आवाजात जरा पॉलिश कर हा अरे आवाजामध्ये लटक ठेवला येऊन भजना करतात काळोबात हातान पुढे यावा कसं काणपाव देतो बघ 10 मिनिटात बोर नको रे करू आमका माहितीच तू गायक असतो आम्ही नाही असल्या गायकांका किंमत देत तुझ्यासारख्या आता त्या दिवशी कृष्णा कदंबुवा माझ्या बरोबर होते कसला सुसाड भजन केले आमचं विनोद कसला भजन करताना ह्यो जाडो भरडो खैसून हाडला आणि 500 रुपये त्याका दिलास आणि माका नाही दिलास गाणं माझा म्हटल्या माका 500 नाही जमाचा माका 1000 तरी लागते बाबा आपलं रेट मोठं आपले कष्ट आहेत हाडाची काढाली तुंतुना झाली हो बघा कसं सुकलो होतो वरसून हर घर में अब एक ही नारा जुड़ेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम भारत का बच्चा बच्चा जय जय
मला लक्षात ठेव. असं म्हणत नाही चिडकोर आहे, नालायक आहे, त्याला नाही बोलवायचं. लोकांना माहिती आहे याच्यातल्या 40% लोकांना माझं भजन आवडणार नाही, पण 60% लोक नक्की म्हणतील की लोके बुवा चिडला तरी जन माणसामध्ये त्याचं नाव आहे, लक्षात ठेव. तुझ्यासारख्या नाही. अरे तू गातच ना, त्याचं तुका एवढं अभिमान आहे ना, अरे तो अभिमान घेऊन कुडाळच्या बाजारात विक, तुका काळात तू भय असतो. त्याच्यानंतर दुसरा गाणं म्हटलं काका, दुसरा एक गाणं म्हटलं, रामनवमीचा सण खटाचा शेवा. आता कसं वातावरण झालं सांगा. अरे एवढे हय मगाशी ते वयस्कर गृहस्थ त्याच्या त्याच्या स्वरात काय म्हणायचा, तुमका म्हणायचं असलं तर माझ्या स्वरात म्हणा. पुळग्याचा कसला मगाशी हय काका सगळ्याच्या शेवटला आभार प्रदर्शनाच्या वेळी एक गृहस्थ उभे राहिले आणि त्यांनी देणगी वाचली. प्रत्येकाच्या घामाच्या पैशातून हा कार्यक्रम ठेवलेला आहे ना. इथे कोणी एकट्याने हा डोनेट केलेला कार्यक्रम नाही. का डोक्या नको, अक्कल नको. एकदम सिरियस वातावरण करून टाकलं असता. लोक असो लोक तसो चिडखोर. अरे ती वाक्य सोडा आता आणि चांगले मुद्दे पकडा. आणि गाणी आमची म्हणाल आमच्यावरच लादू नको. ऐक, गाण्याला बुवा लटक पाहिजे. एखादं प्रियसीवर जर गाणं म्हणत असो आपण तर त्या प्रियसीला वाटलं पाहिजे ना हे गाणं माझ्यावर आहे. ते गाणं म्हणते वेळी ती झोपेल. ऐक, ए इकडे बघ, तू म्हणाल पण काळोस रे, तू नाही सुधारणार. मी सांगते तू तर तू डोसकातच राहतो बघ. गोळी यायची. रामनवमीचा सण आला हो आला. शक्यतो म्हणण्याच्या याच्यात पडा नको. तुझा विषय नाही तो. आणि आम्ही म्हटलेली गाणी नक्कीच म्हणा नको. अरे एक तरी तुझा गाणा ना असा म्हटलेला एक तरी, हा मी गर्वान सांगत नाही, कधी कोणतरी स्टेटसला लावलेला मला दाखवले जरा स्क्रीनशॉट मारून. फक्त तुका तो हावको हा मी मोठो गायक होय. एक 4-5 राग तो भीमपलास एक, मालकंश एक, यमनी एक आणि चंद्रकंश 5वा एखादो राग गाऊन दाखव आणि मग मी तुका बुवा म्हणा. हा
इथे पण विनोद चव्हाणचे सगळे म्हणतात ते. त्यांच्याकडून मागून मागून ज्ञान घ्यायचं आणि सांग त्यांच्याबरोबर बारी परत करायचे. तू आमका नको शिकू. ऐक पुसत ते कसं गाणं आहे ते. पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते. डबल गाणं म्हणते वेळी बुवाळा त्याच्यात ती डबल नाया पाहिजे तर इथे कोणालाही आणून रेकॉर्ड माईकवर वाजवायला सांग. सुधारणा कर आणि सुधारणा करते वेळी लोकांना सांग लोके बुवामुळे मी सुधारलोय म्हणून. कळलं काय? तू माहितीयस आमका आमचे चेष्टा करतस होय. जरा आवाजात पॉलिश कर नाहीतर हुऱ्याचो ढीक ढकल फुतू. बघ असे तर 10 जण असते ना खायच्या बाजारात बारी असताना नाही सो करून पण येळे होतो ना येऊ शकतो. तसले हसतं ते खळखळावून बघ त्यांचं आयुष्य वाढताना. तू मग अशी सगळ्यांका रडवलं या बघ या करा म्हणून यांच्याकडे काका अधिक बोलण्यासारख्या नाही. हे दिवसभर बसायला असतं काहीतरी. या बघा आता मी काय केलंय सांगा. गजरापर्यंत पूर्ण व्यवस्थित आहे. आताच कसा टाळावला काय तांदूळ तरी आणून मंडळा नाही टाकल्या ना. ह्या सांभाळूचा लागता म्हणून यांच्याकडे आम्ही कमी असतो. जाग्यावर उलट्या सुलट्या मार्गाने बात करून टाकते ते. मामा अरे गप रे पुढे घे. पंचम म्हणजे या ना 5 ना नाहीतर तानसी पण काही विचारून येतो. पुसते पाणी डोळ्यामधले घास भरवते. टाळ्याला पडले असते. वा वा म्हणे आता तोंड कसा झाला बघ. तुका परत एकदा सांगतोय तुझ्या भजनाच्या बाबतीत मी नतमस्तकच असतोय. हे बघ जाऊ दिलंय नाही काकांका. लोकराजा सुधीरजी कलिंगन यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रवीण कोचरेकर यांच्याकडून हे 1000 रुपयांचं बक्षीस आलंय. झाला धूर येता गावडे बाजूक बसा धूर येता. हा हॅलो पत्तो कट आडेल इथून तुझो. हा फक्त थंय शेळपेत गाव शेळपेत घेऊ जा. हा शेळपेत माझ्याबरोबर अगदी करबो आपण असतं रे. तू टेन्शनच घेऊ नको बघतोय का सगळं. आणि मामा बघतो
एक तरी होय माझ्या गाणी नको रे मला नको देवा शपथ सांगते गाण्यांची वाट लाव. सध्या माझ्या कोकणामध्ये आता ही बुवा महिला बुवा वैशाली कोंडसकर बुवा नवोदित बुवा आहे, भजन सुंदर करतं. काय तुझ्या नोटेशन मधून ती घेतली सा? तू मोठो गायक असतो, आधी ह्याच्याकडे दावत नको 1,500-2,000 ह्या घेता मजुरी महिन्याची. मी सांगतोय मजुरी नाही तर का? अरे फुकट शिकव, सेवा कर, 4 मुलं येऊ देत हरिनामामध्ये. स्वतःची पोटा भरण्यासाठी धंदो घातलं होय. एका वाटला लोक गबरवतो हा आटापलो आजा जो काय आटकू काय आणलेलो हा. रडू नको अरण्या. ह्यो माणूस भारी असता देवा शकतो. तो सत्कार करा रे आणून स्टेजवर. खैसून बघ. अरे असे चाहते आहेत सांगली, कोल्हापूर, तिकडे दुबई, रायगड, आपले या अमेरिकेमध्ये आमचे चाहते असतात. आणि ह्यो डोपकात लोक आमका सांगा की होय बेसूर म्हणून होय डोपकात राहणार लोक आमका बेसूर म्हणतं टाकील. रडू नको बाळा. तुमचे युट्यूब चॅनल आम्हीच चालवणार. ह्या गायकांचा कोण नाही ऐकला बघा तुम्ही. एका जेव्हा 20 व्ह्यूज असतले ना तेव्हा आम्ही 20,000 असतो. तेव्हा आमका मानधन चालू करा आता तुम्ही. रडू नको बाळा. अरे मी पाळण्याला जाते. बघ आता आता माझी चाटी बघ कसं बोलवतो ना. बघ अकडे बघ, लक्ष ठेव. हे चाटी चाटी आणि पाटी. माझे लोक हसतात बघ ना कशी बुवा. ह्या माझा पुण्य आई वडिलांचा माझ्या. माझे लोक हसा गोय बस. आपल्या बाकी काय नको. माझं आयुष्य वाढतला. मी हसत राहा. तुमका भगवंत तो सोमेश्वर रायकर देव भरपूर आयुष्य देतो. लक्षात ठेवा. तुम्ही गजर ठरवा. गजरात तुम्ही काय करत होता? झोपलेला सगळे. रडू नको बाळा. अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते. तुम्हाला सांगतो असं काहीही धार्मिक कार्यक्रम नसताना मळ्यामध्ये स्टेज घालून एवढा खर्च करून कार्यक्रम फक्त माझ्या कोकणात आणि जास्तीत जास्त सिंधुदुर्गातच होतात. म्हणून याला कोकण म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ही परंपरा आज दशावतारी कलावंत, भजनी कलावंत, नमन, त्यानंतर झाकडी हे ज्या कला आहेत ना या आपण जोपासल्या पाहिजेत. जुन्या पिढीने ते सांभाळलेले आहेत. म्हणून एक सुंदर गाणं आहे बघा तेवढं म्हणतो आणि मग लखपटला घेऊन मग गजर घेतो.
एकदा सांगतो, मी माझ्या सिंधुदुर्ग वासियांच्या चरणाशी नतमस्तक आहे. पण हे बुवा जेव्हा आमच्या जखमेवर मीठ चोळतात ना, तुमका परशुराम बुवांशिवाय काय येता ह्या येता बुवा, आम्ही परंपरा सांभाळतोय, लक्षात ठेवा. मी मोठेपणा सांगत नाही. नोटेशन विशाल सुकवाडकर यांच्याकडून माझ्या अनंतासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. तुम्ही खरोखर हुशार असा. मी बसलोय दुसऱ्याक म्हणून एवढे लोक, नाही तर एवढ्यात जाऊन तिसरी झोप काढलेली असते. बाबल धुरी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. दुसऱ्या बारी जो बुवा नाही असतो, लक्षात ठेव. पहिला करायचा अर्ध्या तासात आणि आमका चान्स द्यायचो, आम्ही काय तर बाकीची रात्र सांभाळतो. छत्रपती मध्येच बोलू नका, माझे गुरुबंधू अध्यक्ष असत. योगेशचे चांगले मित्र. पंचरत्नांची आठवण करतो. काय कसा काय रे तुझा भविष्य काय? ए दादा बिदा म्हणा नको रे, तू काय म्हणा नको, काका मग. दोनच बुवा इथे गाजले. झोपणार नाही कोण आडीने. जो झोपात गेलो तो पण म्हणतो ए नको. दोनच बुवा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार एक बारी बसव त्यांच्यावर आणि माझ्या समोर असताना अशी वारी कर. तो प्रवीण सुतार बुवा बघ, अजित मुळम बुवा बघ, प्रदीप पांचाळ बुवा बघ. तुमचे त्या दिवशी आपल्या रायगडला कोण होते ते आपल्या बरोबर? नाही त्यांच्या आपल्या बाजूला बसलेले ते तोरगे बुवा बघ, विद्याधर तोरगे बुवा, मुनगेकर बुवा बघ. तू तसो एक असो अजून
मी एखाद्याचं नाव नाही घेत, पण तू आधी मेन. अजिबात लवलेश नाही तुमच्याकडे, लक्षात ठेवा. नाही तर त्या पट्टीत नावा लावू नको तुम्ही. हा चिंतामणी पांचाळ बुवा. चालू ठेवा. काशीराम परब बुवांची आठवण करा या काव्यामध्ये. ऐका, काशीराम परब बुवा. जिथे विषय गंभीर तिथे सावंत गंभीर. कोण सावंत आहे तुम्ही ठरवा. तू सावंत काय? अजित सावंत. हा रुपेश लग्नाची मंगलाष्टका म्हणा. होचा
आता एक सांगता येतं आहे, मी तुका काय ह्या नाही करणं. गोपाळ माळकर आडेली वा यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. माझे कित्येक तरुण लग्नाचे आहेत. छोटा सागर परब यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. माझे तरुण 35 ते 45 मध्ये रखडलेले आहेत. मी इथल्या ग्रामदेवतेला साकडं घालतो की माझ्या तरुणांना प्रत्येकाला त्यांचं लग्न होऊ दे, ते मार्गाक लागाले आणि त्यांचे संसार सुखाचे होऊ दे. कारण प्रत्येकाक वाटता आता एक नवीन काल बातमी आली आहे टीव्हीवर की आता मुलीच लग्न करायला बघत नाहीये, कारण लग्नच नको असंच राहायचं, असं पाश्चात्य देशांमध्ये चालू आहे. तर जे माझे तरुण लग्नाचे आहेत त्यांच्यासाठी मी एक गीत म्हणू शकतो, त्यांना शारीरिक नाही पण मानसिक समाधान 2 मिनिटं मी देऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही आता मोठे चांगले शिकलेले असलात तरी स्कॉर्पिओ आपल्याला मिळेल किंवा थार मिळेल, ब्रेझा मिळेल या विश्वासावर राहू नका. आता रिक्षा मिळाली तरी त्यामध्ये बसा आणि मार्गस्थ व्हा मित्रांनो. देवा शपथ सांगतोय, परिस्थिती बेकारा. या उन्हाळ्यात गावात आता बसा आणि वाटेक लागा गावात, नाहीतर परिस्थिती ही काय झाली ती बघाकडे. साक्षात उदाहरण समोरा. मोठो 13 मात्राचा नोटेशन म्हणणारो भजन गायक मागे रवलो हा. याच्यासाठी आम्ही 3 बुवा कारवारला चाललो आहे. हो, याच्यासाठी बिचाऱ्याचा बघवत नाही आमका. राजा भाऊ तुम्ही पण यावा. हो, नुसते वाजू कशा बसा, मग तुम्ही विनीत सगळे आपण जाऊया. बघूचा काय ना पैसे भरून यायचा. पण थैला कसं असतं सांगायला ठेवत्या. आपण बघा चायनीज आयटम आणतो दुकानात, एखादा टिकला तर टिकला, नाहीतर यायला आहे तोपर्यंत संसार करावा. असो, हे मस्करीचा विषय आहे. बुवाचा माझ्या भाऊचा लवकर माझं काय त्यांना हे नाही, वाईटपणा नाही. बाकी माणूस तो खूप चांगला, पण तो सांगता आवाज गोड असावा ह्यो सांगता माका माका उगाच मग लोक म्हणतात ह्यो गोड उंच आवाज तुझं बुवा कोळे ते सगळे. एक मंगलाष्टका म्हणतो काका तुम्ही आम्ही सुटलो सगळे, पण हे बिचारे माया काकासारखे बघतो काय करूया. त्यांच्यासाठी एक समाधान म्हणून म्हणतोय. बरं, ते घराकडे जाऊन झोपू शकत नाही, झोपले तरी भीती फोडून टाकतले. हो काका, ते हसतात त्याच्यावरून तुमका त्यांची भावना समजत नाही. तो बघ घुट मारता तिकडे. पण नाही, तुमचा आमचा ठीक आहे, आम्ही मोकळे झालो. पण त्यांनी नाही पुऱ्या आज तू कोल्हापूरवरून येऊन सगळं खर्च वसूल केला तिने आज. तो उद्या झोपेत पण लोकच बोंबतच राहतो. मंगलाष्टका घेऊया. स्वस्ती गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो गं विनायकं चिंतामणी देवर लेण्यानी बीजात्मकं सुवरणं वीरे कसे गाजरा खातात वाटता ना तुमका झाल्यासारख्या. आता बाहेर यावा त्याच्यात आऊस बापू थोडीच घराकडे. मंडळी जमली सारी, ह्याच्यावर काय पर्यायच राहू नाही. ह्यो हसू पण शकत नाही आणि रडू पण शकत नाही. ह्यो दुसऱ्याच्या सुखात आपला सुख मानणार. जाता कसा काय नाही.
अभंगात जर गायकी करीत राहिलो मी देवाच्या संतोषची पेटी बंद करून घरात जातलोय. अतिरेक करू नको. काय तर 5 मिनिटात अभंग 5च मिनिटात दिलेलो संघटनेने वेळ. मंडळी जमली सारी सदलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सदलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान. त्यानंतरचा गाणं आता तुमच्या वेळात बरा होता हो. आता लय बेकार परिस्थिती. हा परमेश्वराकडे आपण चांगला सगळा केला झाला ए बुवा, त्याच्यानंतर या गाणं लावतात ते साऊंडवाले. व इकडे बघ, काय लिहू नको, पुढच्या वारीचा लिहतोय ना, काय बोलायचं. इकडे बघ, इकडे बघ. दोन जीवांचे झाले मिलन, झाले या शुभदिनी झाले. एका आडेली आणि वेंगुर्ला म्हणतात बुवा, कोणातून शब्द नाही कळले तरी लोक हसत. ही खासियत असतं, लक्षात ठेव. म्हणून गर्वात आम्ही अजिबात नाही. जोपर्यंत हे माझे सिंधुदुर्गवासीय माका स्टेजवर बसवतले तोपर्यंतच बसणार, नाहीतर घराकडे बसान हा पोटा पाहिला तुमचा. हा त्याच्यामुळे तू आमका बेसूर गोड आवाज पाहिजे, तुझ्या सर्टिफिकेटची आमका गरज नाही. तुझा पोट कसा भरता तू बघ, जरा पकवास घ्या. लक्क म्हणायला गजर घ्यावी. हो म्हणते आता एक कदमवालचे विद्यार्थी आहे ना. हा आणि सिंधुदुर्ग आपल्या आरोग्य विभागात जिल्हा रुग्णालयात ते कामा करतो. काय काम बी वाचलं तर सांग. गोळ्यांची ऑर्डर घ्यायच्या काय आता. अरे त्याच्यापेक्षा ना गरिबांना फुकट वाट. लख पडला प्रकाश निवड्या, मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी हवा. गजर घेतो, वेळ बराच झालाय बघा, नाराज नाही ना. धन्यवाद. आणि तुम्ही खरोखर भजनाचे चाहते आहात म्हणजे हय असो, काय भेदभाव नाही, काय नाही. चांगला वाईट तुमका कळला मेन म्हणजे. भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. वा ठीक आहे सगळा. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, सोमेश्वर देवाक स्मरून सांगतोय, भजन तुमचा व्यवस्थित रागात आला तुम्ही पक्के असत. पण दुसऱ्याबद्दल जर आकसान बोलताच ना, आता मी तुमका पण बोललोय, नाकारत नाही, पण मी बोलते वेळी मनात ठेवून नाही बोललोय की पोटात एक आणि ओटात एक जा हात बोललोय. पण तुम्ही काय करता माहिती आहे, लोक्यात कसो त्याचा पूर्ण का बरबाद करायचो ह्याचे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असता, आणि हा चुकीचा लक्षात ठेवा. भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव, भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. कलियाचं नाव दादा
कलियुग म्हणतात 4.5 लाख वर्षांपैकी 5,000 वर्ष फक्त सरली आहेत. इतर सगळी वर्ष व्हायची आहेत. आपण भाग्यवान आहोत, शेवटच्या क्षणाला आपण नसणार. म्हणून सांगतोय बघा, या कलियुगामध्ये प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही. आज या रायगड कलाक्रीडा मंडळाने हा भव्य दिव्य कार्यक्रम केलाय. प्रत्येकाने आपला धाम वेचलाय आणि लोकीबुवा गाडीबुवा या ठिकाणी आले पाहिजेत आणि लोकांचं मनोरंजन, भजन आणि प्रबोधन झालं पाहिजे. हा त्यांचा उदात्त हेतू होता. मगाशी आमच्या इथे भाषण करणाऱ्यांनी सांगितलं की पावसाळा संपल्यावर इथे विविध कार्यक्रमांचं ते आयोजन करतात. मग त्या क्रिकेटच्या मॅचेस असू देत किंवा इतर धार्मिक कार्यक्रम असू देत, सांस्कृतिक कार्यक्रम असू देत, हे जपलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे सोपं नाहीये. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळात खलनायक भूमिका करणारे सुयश ठाकूर यांच्याकडून योगेशसाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. म्हणून सांगतोय, वागते वेळी असं वागा. एखाद्याचं आपल्याला चांगलं करता आलं नाही तर मित्रांनो करू नका, पण कोणाचं वाईट चिंतू नका. लक्षात ठेवा, कोण नाही कोणाचं या जगामध्ये. आपल्याला वाटतं तरुणपणामध्ये माझ्या अंगामध्ये रक्त सळसळत आहे, मी याच्या कानपाडात मारण्यात त्याच्या मारीन. आज तुम्ही एक माराल. परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि अशीच सदोदित सेवा आपल्या हातून घडत राहो. घरी आपल्या वडिलांच्या काळात अशोक कुमार फॉर्मला आले. आमच्या काळात अशोक सराफ फॉर्मला आले आणि कर्म आमचं आमच्या मुलांचं त्यांच्या काळात आता अशोक खरात फॉर्मला आले. ही परिस्थिती आहे. बंधुगिरी चालू आहे. सत्य दडपलं जात आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आज मला वाटतं 2 महिने झाले अजूनही हा विषयच संपत नाहीये. म्हणजे किती कर्मकांड झाली असतील याचा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. आणि मित्रांनो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण एखाद्या विळक्यामध्ये जेव्हा अडकतो ना, आपल्याला समजत नाही आपण काय करतोय. ऐका, सगळ्यात सासू सासऱ्यांबद्दल किंवा मुलांबद्दल मी नाही बोलत, पण सध्या या कलियुगामध्ये 60% असं चाललंय. नाही का, भाऊ होते दोघे वैरी, आई संगे भांडण करी, आई संगे भांडण करी, जीव लावे आपल्या सासूवरी.
धन्यवाद गजल घेतो. चित्रताची खाण रे एका एकी दाड रे प्राणांचाही